हिरवाडी संघ पण कॉपरेट करा. उशीर होतोय स्पर्धेला. अगदी संध्याकाळचं सत्र झालाय. सूर्य देखील अस्ताला निघत चाललाय. तर विनंती असेल सिल ठाकूरवाडी संघाच्या कॅप्टनना की आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल करा. सर्व प्रेक्षक वर्गांचं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मायबापांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना पण पाहतोय. आज पहिला दिवस जरूर आपण पाहिला होता. चे वाघोबा क्रिकेट संघ चाफेवाडी आयोजित ही स्पर्धा पण पाहतोय. स्वर्गीय गुरुनाथ तुगडा स्मृती चषक 2025-26 शानदार पर्वा. गुरुनाथचा विचार केला तर अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला मिळालेला एक सितारा होता. मात्र आज खऱ्या अर्थानं तो आपल्यामध्ये नाही आहे आणि त्याच्या नावाला उजेडा देणारी ही स्पर्धा पण पाहतोय. ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही अतुरट मेहनत आज आपण पाहतोय. आणि या परिसरामधील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण सातत्यानं पाहू मित्रांनो. या पर्वाचा विचार केला तब्बल दुसऱ्या पर्वामध्ये ही स्पर्धा घडवली जाते. आयोजन नियोजन भरपूर चांगला पण पाहतोय. पहिला दिवस आहे आजच्या स्पर्धेचा. मात्र थोड्याशा उशिरानं स्पर्धा सुरू जरूर झाल्या. ज्यामध्ये उद्घाटन सोहळा पण पाहिला होता. त्यामध्ये अनेक वेळ खर्च झाला आणि त्याचनंतर सामने देखील 5 षटकांचे खेळवले जातात. एक खऱ्या अर्थानं चांगली संकल्पना आयोजकांच्या माध्यमातून. जाऊया मॅच कडे जिथे उत्तरार्धाला सुरुवात होतोय. गोविंद कवटे पहिलं षटक. पहिला षटक त्यावरती आक्रमण. गुडघा वाकवत बॅकवर्ड क्षेत्रात निवडलाय. टायमिंग प्रॉपर बॅटच्या मधोमधने बॉल चाललाय. आउट ऑफ द पार 6 धावेसाठी ठोकलाय. फलंदाज बबलूच्या बॅटमधनं ब्लास्ट आलात 6 धावा. थँक्यू सो मच. थँक्यू. धन्यवाद डीजा. वेळ खर्च करायचा नाहीये बा. सामना स्पीडअप मध्ये घ्यायचा. नाही तर अंधार पडला तर मग अंधारामध्ये सामना खेळावा लागेल. पहिल्या चेंडूवरती तडाखा षटकार. 40 धावेंचं समीकरण सोपं करण्याचा प्रयत्न. मागील मॅचचा हिरो आता गोविंद वरती बरसला जातोय. दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. यावेळी सुरेख चेंडू मिडॉन मध्ये. जेलची संधी जरूर होती. शत्रक्षक तैनात नाही. एकाच धावेवरती समाधान मानावा लागेल. समोर आपण पाहतोय गोविंद एक आक्रमक शैलीचा गोलंदाज आहे. त्याने देखील मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच हे किताब जिंकलं होतं. आणि या मॅच मध्ये त्याला आता धाबा रोखायच्यात. या धाबा रोखल्या जातील का हा देखील प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर पडला असेल. मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग ही स्पर्धा ऑनलाईन पाहतात. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून स्पर्धा पाहतात. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनष्यपूर्वक सहर्ष स्वागत. 40 धावेंचा टार्गेट सेट जरूर केला गेला होता. मात्र त्यामध्ये आपण पाहतोय रिव्हर्स स्विचिटचा फटका. चुका पाहायला मिळतात. शत्रक्षक आपण पाहतोय 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न शत्रक्षकाच्या माध्यमातून आपण पाहिला. ज्या ठिकाणी काशीनाथ या खेळाडूला आपण पाहिला होता. फलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी या फलंदाजाने केलं होतं. चेंडूची पाहणी केली. त्याचनंतर फटका सजवला होता विशालला. आता फलंदाजीमध्ये थोडस व्हेरिएशन आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये आपण सोमाला पाहिलं होतं बबलू सोबत. मात्र यावेळी थोडीशी बदल जरूर आपण पाहतोय. प्लॅनिंग ही क्रिकेटमध्ये प्लॅनिंग करणं भरपूर महत्वाचं. मात्र ती रणनीती मैदानाच्या आतमध्ये. विशालचा सोबतीला बबलूला पाहतोय. बबलू 7 वरती खेळतोय. विशाल एका धावसंख्येवरती खेळतोय. टीमची टोटल धावसंख्या 8 वरती पोहोचलाय. अजून या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 3 चेंडू मध्ये एखाद डॉट बॉल आला, एखाद विकेट आली तर प्रेशर निश्चित पाहायला मिळेल. सिल ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून रिव्हर्स अटॅक. पुन्हा एकदा गलीमध्ये बॅकअप दमदार राहिलं जातं. फेकी खराब आहे. फेकी खराब पाहायला मिळते. पहा मैदानाच्या आतमध्ये लेझी क्रिकेट. लेझी क्रिकेट. लेझी क्रिकेट आपण पाहतोय. मागील सामना चिकणीचवाडी संघ देखील लेझी क्रिकेट जरूर आपण पाहिला होता. मिस फिल्डिंग भरपूर पाहायला मिळाली होती आणि तो सामना त्यांना गमावा लागला होता. या रीतीचं क्षेत्ररक्षण केलं तर मी तर म्हणेन खैरवाडी संघाला या स्पर्धेतून घरचा रस्ता पकडावा लागेल. क्षेत्ररक्षण चांगलं करावा लागेल. एक धाव क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाचे असते. जसं आपण पाहतोय राजकारणामध्ये एक मत भरपूर महत्वाचं असतं, तसं क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. फटका फसला लॉंग ऑन मध्ये. सुरेशला पण पाहतोय. क्षेत्ररक्षक डाऊन द कॅच आणि विकेटचं पतन. धक्का लागला जाईल पहिला. ज्यामध्ये आपण पाहतोय विशालच्या खेळीचा अंत होतोय. सिल ठाकूरवाडी टीमला पहिला धक्का.
थँक्यू सो मच. क्या बात आहे. कमबॅक आणि कमबॅक केला जातो. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता आणि तिथून पूर्णपणे बबलूला नॉन स्ट्राईक इनवरती ठेवला आणि यामागचं कारण गोलंदाजी तिकट केली जात आहे. 3 षटकांची मॅच, 9 धावा, धावफलकेवरती 12. खोला टाकला होता चेंडू, खोला टाकलेला चेंडू फलंदाजाला गोलंदाजच्या तालावरती नाचवला जातो. सूर्य कमबॅक केला. गोलंदाज आपण पाहतोय गोविंद कवटेनं पहिलं षटक हाताळलं. 6 चेंडू हाताळल्या, त्यामध्ये 9 धावा खर्च करत 1 विकेट मिळवल्या. चांगली गोलंदाजी षटकामध्ये राहिली गेल्या. 12 चेंडू 31 समीकरण अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मात्र श्रील ठाकूरवाडी संघाचा विचार केला, या संघामध्ये फलंदाजी फाल कोरवरती आहे. मात्र आता त्यांना फलंदाजी करावी लागेल, मोठे फटके लगवावे लागतील. समोर खैरवाडी सारखा एक नामवंत संघ आहे आणि त्या 2 संघांमध्ये ही लढाई आपण पाहतोय. सीताराम गुटे आलाय गोलंदाजी मार्क वरती, ज्यामध्ये क्षमता आहे धावा रोखण्याची. मात्र धावसंख्या रोखली जाईल का? इथून जास्तीत जास्त डॉट बॉलला विकेट आल्या तर प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल श्रील ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून. 1-2 मोठे फटके आले, सिंगल डबलला प्राधान्य दिला तर सामना आपल्याला पाहायला मिळेल श्रील ठाकूरवाडी संघाच्या माध्यमातून. यामध्ये शंका नाही. मॅच तितकीच महत्वाची. टॉप 4 मध्ये कोणता संघ दाखल होणार यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सीतारामचा पहिला चेंडू बबलू साठी आडव्या बॅटना शत्र खाल्या, त्यामध्ये आपण पाहतोय कॉवंडियर या खाली बॉल चालला एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार ठोकलाय बबलूना. रुबाबदार चौकार. त्याच नंतर फटका सजवला होता, टायमिंग प्रॉपर होतं, क्षत्र खाली होतं आणि त्याच नंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी. 4 धावेने संघ पुढे सरसावला जातोय. 13 या आकड्यावरती 1 विकेट, 11 चेंडू 27 धावसंख्येचं अजूनही समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सीताराम तयार आहे. आडव्या बॅटनं पंचांकडे लावडले अपील, LB4चे अपील जरूर पाहायला मिळतोय. पॅड वरती चेंडू आदळला जातोय, निर्धाव चेंडू फेकला जातोय, कमबॅक केला जातोय. कमबॅक करणं महत्वाचं आहे, कमबॅक करणं इम्पॉर्टंट आहे मॅच मध्ये. टीमचे वागेश्वर एल्बन खैरवाडी टीमला समोर तितकाच ताकदवार संघ श्रील ठाकूरवाडी संघ. आजचा दिवस ज्या संघानं गाजवलाय, दणानून सोडलाय, चौकार षटकारांची भाषा मैदानावरती केलेला करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये खैरवाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करतोय. प्रेशर 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 आणि प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. सामना महत्वाचा, डॉट चेंडू फेकणं महत्वाचे आहेत. खैरवाडी संघाला देखील माहिती आहे आणि त्या अनुषंगाने संघाच्या संघनायकानं सीताराम वरती विश्वास दाखवलाय आणि त्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाणार का? फुलटॉस होता, त्याला आगाज केलाय. वन्स अगेन तोच क्षेत्र, बॅकवर्ड क्षेत्र खाली आहे. एका टप्प्यानं बॉल चालला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार ठोकलाय बबलूनं. अजून एक दमदार चौकार. समीकरण राहिलं जातं. 9 चेंडू 23 धावा, 17 धावा धावफलकेवरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये गोविंदनं सुरेख गोलंदाजी केली होती, ज्यामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. सीतारामवरती आता आक्रमण करायला सुरुवात केल्या. प्रयत्न करावे लागतील, विकेट घ्यावा लागतील. विकेटच्या तलाशामध्ये आता गोलंदाजांना जावं लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील आणि त्या रीतीची गोलंदाजी केली जाईल का, हा प्रश्नचिन्ह प्रेक्षक वर्गांना जरूर विचारला जाईल. समोर बबलू नावाचं वादळ्या, त्याला शांत करणार का? रिव्हर्स अटेम्प्ट, स्विच हिट, शत्र खाली आहे. यावेळी एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून उडवला. या षटकातील तब्बल 3रा दमदार चौकार निर्णायक क्षणी ठोकला बबलून. चौकार, 4 धावा. थँक्यू सो मच डीजा. क्या बात आहे. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये बबलू सांगून देतो, ना मैं हार मानने वाला हूँ, ना मैं हार मानने वालों में से हूँ. जब तक छोडे तोडेगा नाही, तब तक छोडेगा नाही. मैदानाच्या आतमध्ये त्या रीतीची फलंदाजी. फुलटॉस, पुन्हा एकदा
ऍट संपाय सिग्नल नो बॉल. 4+1 नशिबाची साथ. शिलवाडी टीमला ठोकलाय चौकार. बॅक टू बॅक तिसरा येतोय. थँक्यू सो मच टीचर. क्या बात आहे. पूर्णपणे सामना खुल्ला केला जातोय. टीमची टोटल धावसंख्या 26. धावसंख्येवरती आपण पाहतोय 8 चेंडू विजय करतात बनवायच्या 14 धावा. 8 चेंडू 14चं समीकरण. यावेळी फर्निचर डिस्ट्रॉय. फ्रीडची संधी जरूर होती आणि ज्यामध्ये शतरक्षक देखील विसरून गेले होते की या मागचा चेंडू नो होता. फ्रीडची नामी संधी जरूर होती आणि इथून पुन्हा एकदा चुका. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. नॉन स्टॉप मिळतील 4 धावा. डॉट बॉल आहे. बॅटला ना लागला. डेड बॉल. एस पंच डिसिजन काय असेल. डॉट बॉल. निर्धाव चेंडू फेकला जातोय. फलंदाजाच्या बॅटवरती चेंडू आदळला असता. बॅटवरती चेंडू आदळला असता तर चौकार दिला असता. तर मग त्याच नंतर इथून निर्धाव चेंडू फेकला होता आणि त्याच नंतर इष्ट्यांच्या मागे चुका आपण पाहिल्या होत्या. चौकार जातोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडू. चौकार पकडला जाणार नाही. फक्त निर्धाव चेंडू. ओके थँक्यू. 7 चेंडू 14चं समीकरण. सामना अजून सोडला नाही. सध्याच्या घडीला लोक टासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीयेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच बनला पाहिजे. खैरवाडी संघाला इथून मात्र आता प्रयत्न करावा लागतील. लहरों से डरकर नौका पार नाही होत्या. कोशिश करणे वालों की कभी हार नाही होत्या. प्रयत्न केल्या तर खैरवाडी संघाच्या बाजूने सामना जरूर पाहायला मिळेल. आठव्या बॅटना स्लॉट मध्ये आपण पाहतोय विशेपला मिसफिल्ड पाहायला मिळतोय. नजर हटी दुर्घटना घटी. दुसऱ्यासाठी लगेच निघाल्या आणि 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. षटक क्रमांक संपला जातोय 2. टीमची टोटल धाव संख्या 28 वरती पोहोचला जातोय. येणारे बॉल असतील 6 आणि विजय करतात बनवायच्यात टीम स्टील ठाकूरवाडी टीमला 12 धावा. ऑन स्क्रीन वरती 3 चिमुरड्या मुली अगदी स्पर्धेचे एन्जॉय करतात. अगदी सुमधुर डान्स देखील त्यांचा पाहिला. येणारे 6 बॉल विजय करतात बनवायचे 12 धावा. सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने 50-50 बॅलन्स आहे. आज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र आक्रमण केले जाईल का. मात्र फलंदाजी मार्क वरती निश्चित आपण पाहतोय. फलंदाज स्ट्राईक एंड वरती सोमाला आपण पाहतोय. विनोदचा पहिला चेंडू. फिरकीचा जादूगर बॅटची कडा. मैच मध्ये वापसी. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
थैंक यू सो मच जीजा, क्या बात है, कहाणी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. सामना अजूनही संपला नाहीये. वापसी निर्माण केल्या, यावेळी फटका बसला मिडॉनला, शतरक्षक तैनात आहे. गोविंद कवटेला पण पाहतोय, मिळेल फक्त सिंगल. एका साइडला बबलूला पण पाहतोय, संघाचा सुपरस्टार खेळाडू ज्यानं आजचा दिवस गाजवलाय. चौकार षटकारांची भाषा बोलत असताना चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय. अद्यापर्यंत आपण जर का पाहायला गेला 10 चेंडू 26 धावांची नाबाद केली. सध्या मैदानाच्या आतमध्ये एकट्यानं किल्ला लढवलाय, एकट्यानं फलंदाजी केल्या, एकटा मैदानावरती अद्यापर्यंत थांबलाय आणि त्याच्या बॅटमधनं धावाही आपण जरूर पाहिलाय. एकट्यानं सामना खुल्ला केलाय. 4 चेंडू 11चं समीकरण. डॉट चेंडू जसे येतील तसा प्रेशर पाहायला मिळेल टीम शील ठाकूरवाडी संघावरती. एखाद मोठा फटका आला तर प्रेशर पाहायला मिळेल खैरवाडी संघावरती. होणार नाहीये हे चित्र पाहणं नाहीये. फटका सुरेख मिड विकेटला, फेकी खराब. 2 धावा वेगानं मिळाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेनं संघ पुढे सरसावला जाईल. धावपलकेवरती नजर फिरवली. 31-31 या आकड्यावरती पोहोचला जातोय. चेंडू बाकी असतील 3 आणि विजा करीतात बनवायच्यात अजूनही 9 धावा. मंजिले मिले या ना मिले तो मुकंदर की बात है, मंजिले मिले या ना मिले तो मुकंदर की बात है, मगर हम कोशिशें ना करें ये तो गलत बात है. यहाँ से कोशिश करनी होगी. गेंदबाजी करने वाली खैरवाड़ी टीम को गेंदबाज देखते हैं. फिर एक बार तैयार है बाएं हाथ का खिलाड़ी, गोलंदाज विनोद तैयार. हा ट्रॅकर मैदानावरती काय घडलं जात आहे पहा. जबरदस्त सामना फिरवला आपल्या बाजूना. एकदा जोरदार टाळ्या विनोद साठी. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. परत एकदा मैदानाच्या आतमध्ये सामना आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. बबलूला शांत केलं जातोय. 2 चेंडू 9 धावांची गरज. सामना हारलो तरी चालेल पण मैदानावरती इतिहास घडला जाईल या उद्देशाने आता मैदानाच्या आतमध्ये खैरवाडी संघ लढतोय. विरोध असणारा संघ पण पाहतोय शील ठाकूरवाडी संघ. तो संघ देखील इतका सहजासहजी हार मानायला तयार नाहीये. मात्र गोलंदाजी तितकीच तिखट. समोर बबलू आहे, बबलूच्या विरोधामध्ये आता गोलंदाज विनोद तयार आहे. फुलटॉस बॉल मिड विकेटला उडवलाय. टायमिंग प्रॉपर बॅटच्या मधोमध आणि बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. संघाचा आहे मापे असावी यायचं आहे पण मनोज शीत हे नाव आहे. मनोज यायचंय. 1 चेंडू 3 धावा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सामन्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या. असा सामना होणं महत्वाचा नाहीये असं वाटत होतं. शील ठाकूरवाडी संघ एकतर्फी सामना विजय प्राप्त करेल. मात्र कहाणी में ट्विस्ट गोलंदाज विनोदनं बनवलाय. सामना आपल्या बाजूने पूर्णपणे फिरवलाय. येणारे 1 चेंडू 3 धावेंची गरज. समोर बबलू, गोलंदाज तयार. षटकाराला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज अँड मिस. सामना जिंकलाय श्री वागेश्वर 11 खैरवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम शील ठाकूरवाडी संघ. सामना इथून जिंकला जातोय. गोलंदाजी करत असताना खैरवाडी संघानं जबरदस्त सामना राहिला आणि शेवटच्या क्षणाला सामना इथून आपल्या गोलंदाजीच्या बळावरती जिंकून दिला. खैरवाडी संघ टॉप 4 मध्ये दाखल होतोय. स्वर्गीय गुरुनाथ घुगडे स्मृती चषकामध्ये आजच्या दिवसामधील सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला. वागेश्वर 11 खैरवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टीम शील ठाकूरवाडी संघ. आपला देखील स्पर्धेच्या माध्यमातून